हॅलो, कसे आहात सगळेजण. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना सॉरी, कारण मी बरेच दिवस कोणताही व्लॉग पोस्ट केला नव्हता. कारण थोडीशी बिझी होते मी माझ्या पर्सनल कामांमध्ये. सो आज मी होळीचा व्लॉग बनवत आहे आणि खूप लेट झाला आहे नो, बट मला पोस्ट करायचा होता व्लॉग, कारण मी सगळं शूट केलं होतं. आणि मी चालली आहे माझ्या गावाला, आणि तेही NMMTने खोपोलीला. आणि संध्याकाळची वेळ होती आणि अशी तुडुंब माणसांनी भरलेली बस, आणि त्यात 2 मुलं, मी, बॅग. पण सगळे कोऑपरेटिव्ह असतात आपल्याकडचे लोक. सो त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना जागा दिली बसायला. मी स्टँडिंग होते, नंतर पुढे जाऊन जागा मिळाली आणि मग कसे बसे बसलो आम्ही बसमध्ये गावाला गेले. तर जाऊबाईंनी सगळं जेवण रेडी केलं होतं, कारण की मला पोचायला खूप लेट झाला होता. पुरणपोळीचा स्वयंपाक, दूध, पोळी, कटाची आमटी, भजी आणि एकदम सागर संगीत असं जेवण रेडी होतं. भजी जाऊन मी बनवली, काहीतरी माझा हातभार लागावा म्हणून. सो छान सगळा स्वयंपाक केला होता माझ्या जाऊबाईंनी. आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो. आमच्या आत्या आल्या होत्या, माझ्या मिस्टरांच्या आत्या, माझ्या मोठ्या जाऊबाई, सगळे फॅमिली आम्ही एकत्र जेवायला बसलो. खरं सणासुदीचं फक्त निमित्त असतं, त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र भेटतो, एकत्र येणं होतं, जेवणं खावणं होतात, आणि ह्यातूनच प्रेम वाढतं. मला पण खूप छान वाटलं. इकडे मी एकटीच थांबून घरात स्वयंपाक तर आपण केलाच असतं, पण एकटं करण्यामध्ये आणि फॅमिलीमध्ये जाऊन खाण्यात खूप वेगळी मजा असते. सासरे आहेत माझ्या भाचा. हॅलो, हा आहे माझा फर्स्ट नाईट व्लॉग. आणि व्लॉगचं असं कारण आहे की उद्या आहे होळी, आणि आमचं चालू आहे गॉसिप असं आहे की उद्या आपण कोणाकोणाला किती आणि कसे रंग लावायचे आहेत, कसं कोणाला घराबाहेर काढून मस्त मजा घ्यायची आहे. सो रात्रीचे 12:30 झाले असतील ऑलमोस्ट, आणि आम्ही आमच्या घराच्या पार्टी पडद्यात बसलो आहे. ते पाहतो तो सगळी मुलं मॅचेस एन्जॉय करतात, आणि आम्ही सगळ्या लेडीज बसून गॉसिप सुरू आहेत आमचे. सो आपण आजपासून उद्यापर्यंतचा अख्खा दिवस तुम्ही सोबत राहा. आम्ही कसं एन्जॉय करतो तर पहा. माझ्या जाऊबाईंना कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही, येस, पण मी त्याला कॅप्चर केलं, ह्यांना आवडतं. आणि सो उद्या आपण भेटूया. पहा किती छान दिसतंय. दरवर्षी होळीला आमच्याकडे DPL म्हणजे धावणी प्रीमियर लीग मॅचेस असतात रात्रभर, आणि मग दिवसभर सकाळी मुलं सगळी रंगपंचमी. सो हे 2 दिवस खूप मज्जा असते. हे पहा, सगळे क्रिकेट खेळतात ते, आणि त्यासाठीच आम्ही धावपळ करत गेलो. माझ्या मुलाला क्रिकेट खेळायचं होतं आणि होळी देखील होती. सो आणि दुसरा दिवस उजाडला रंगपंचमीचा. माझ्या रिओने खूप धमाल केली यावेळेस. प्रिन्सने तर केलीच, पण रिओ जास्त एन्जॉय नाही करायचा आधी, पण आता त्याला सगळं समजतं, मजा करतो मुलांमध्ये जाऊन. खूप धमाल केली, म्हणजे सकाळी उठल्यापासून तो अगदी संध्याकाळपर्यंत रंगपंचमीच खेळत होता. आयफोन किती आहे रिओ? आज कर या. लहान लहान मुलांनी पण खूप एन्जॉय केला. गावात सगळेच, लहान मोठे वयोवृद्ध सगळेच रंगपंचमीला सगळेच एन्जॉय करतात. बघा, तुम्ही बघू शकता बाहेर कलर लावून सगळा पसारा, घरात कलर,
खूप खूप मुलांनी त्रास दिला. आणि मग मुलांचे डान्स झाले सुरू. डीजे वगैरे लावला होता आणि लहान मुलं डान्स करत होती. आम्ही लेडीज अजून घरातून बाहेर निघालोच नव्हतो, कारण की रात्री पण जागरण आणि सकाळी रंगपंचमी असल्यामुळे, रंगपंचमी तर आहे पण स्वयंपाक तर केलाच पाहिजे. सो आम्ही सगळा स्वयंपाक वगैरे करून मुलांना खाऊ घालून जेवल्यानंतर मग दुपारनंतर आमची रंगपंचमी सुरू झाली. आणि मग जी काय रंगपंचमी सुरू झाली ना, ती अगदी खूप धमाल असते आमच्याकडे रंगपंचमीला. मग समोरच्याला माखवताना अजिबात कसलाच विचार करायचा नाही. माखवायचं, रंगाने माखवायचं आहे, मातीने माखवायचं आहे की अजून कशाने माखवायचं आहे, पण माखवायचं आहे. माझ्या मागे जास्त कोणी येत नव्हतं रंग लावायला. मी आधीच सांगितलेलं मला ॲलर्जी होती आणि खरंच मला ॲलर्जी होती. आधीच ॲलर्जी आली होती फेसवर आणि रंगांमुळे अजून काही त्रास नको व्हायला म्हणून मी फक्त सुके कलर जस्ट लावून घेतले. बाकी सगळे माझ्या फॅमिलीमधले, माझ्या नणंद, जाऊबाई, सगळ्या पूर्ण सगळी फॅमिलीच आहे आमची. सगळ्या मणेर फॅमिली आहे. सो सगळ्या मस्त आम्ही एन्जॉय करत होतो. जेंट्स लोकांची काही वेगळीच पार्टी चालू होती जेवणाची. सो आम्ही गेलो तिथे पोहोचलो त्यांच्यापर्यंत, कारण की सगळे जेंट्स एका ठिकाणी बसून मस्त त्यांची पार्टी सुरू होती. स्वयंपाक सुरू होता. त्यांनी त्यांचा वेगळा स्वयंपाक केला होता. घरात कोणी जेवायला नव्हते. आम्ही तिकडे पोहोचलो. त्यांना सुद्धा रंग लावला आणि त्यांच्याकडून पार्टीला पैसे घेतले. मला घे यूट्यूबमध्ये आणि पार्टीला वर्सुली कोळीवाड्याचं जेवण चालू आहे. काय वाट यायला पाहिजे का त्यांनी भिजवलं पैसे कोणीच चान्स सोडत नव्हता अजिबात एकमेकीने रंगवायचं. सगळ्या अगदी रंगाने पूर्ण घाम निघाले होत्या. सासरे वगैरे सगळ्यांना एवढा त्रास दिला. सुद्धा लावला आमच्याकडून काढली, पैसे देखील घेतले. हा आमचा भाचा आहे ॲडव्होकेट आकाश कांबळे. त्याच्याकडून 500 रुपीज घेतले पार्टीसाठी सगळ्या मामींनी. ताई बाद झाले घ्या, बाद झाले म्हणून ताई. हा बरोबर आहे.
एकंदरीत खूप मजा आली गावाला. आणि खरंच सणासुदीला ना गावीच खूप मजा असते, धमाल वाटते. आणि माझं गाव अगदी शहरापासून खूप जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. आणि मस्त मजा येते, एकदम छान वाटतं गावी गेल्यावर, धमाल. सो अशा प्रकारे आमची होळी साजरी झाली गावाला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. माझा व्लॉग संपूर्ण बघा, व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय.